गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। श्री गजाननाच्या कृपेनी श्री गणपती अथर्वशीर्ष नावाच्या उपनिषदाचं चिंतन आपण करीत आहोत। हे उपनिषद असल्यामुळे प्रस्थानत्रयीचा हे भाग आहे।
आपल्याला माहिती आहे प्रस्थानत्रयी, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात. आणि हे उपनिषद आहे. ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय प्रस्थीयते अनेन इति प्रस्थानम अशी त्याची व्युत्पत्ती आहे. ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय प्रस्थीयते. प्रस्थानत्रयी 3 आहेत म्हणून त्याला त्रयी म्हटलं. पण ते जे प्रस्थान आहे त्याचा उद्देश या व्युत्पत्तीमध्ये सांगितलेला आहे. ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय. आणि त्यामुळे अथर्व शीर्षाचं जे चिंतन आहे, अभ्यास आहे, हा जो अभ्यास आहे तो ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराकडे नेणारा असला पाहिजे, अशा त्या द्रष्ट्या ऋषींची अपेक्षा आहे. आता हे उपनिषद ज्यांनी लिहिलं ते एक ऋषी, पण बाकीची पण उपनिषद आहेत. त्यांची अपेक्षा काय आहे? कारण हे जर प्रस्थानत्रयी असेल, प्रस्थानत्रयीचा भाग असेल, एक प्रस्थान त्यातलं असेल आणि प्रस्थानमची ही व्याख्या जर असेल, तर आपला अभ्यास कसा असला पाहिजे? उद्या जर मला कोणी विचारलं, की "का बरं तुम्ही करता हो अभ्यास अथर्वशीर्षाचा?" तर असं मला व्यवस्थित उत्तर देता आलं पाहिजे. कारण मला कुठे जाऊन कॉलेज, युनिव्हर्सिटी, विद्यापीठात जाऊन कुठे परीक्षा द्यायची नाही आहे मला. बरं पाठ म्हणावं तर हे एक असं उपनिषद आहे जे जवळपास बहुतेक लोकांना पाठ असतं महाराष्ट्रामध्ये. चांगली गोष्ट आहे. त्या पाठांतराचाही प्रश्न नाही. अभ्यास कशासाठी करतोय? ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय प्रस्थीयते. लोकांना सांगणं हा उद्देश नाही. पण त्यांनी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. नाही विचारलं तरी माझा अभ्यास, माझं चिंतन त्या दृष्टीने होत आहे का? त्या दिशेकडे माझा प्रवास होतोय का? माझी प्रगती होते आहे का? तसा अभ्यास मी करतोय का किंवा करते आहे का? ह्याकडे लक्ष देता यावं म्हणून हे प्रास्ताविक स्मरण. आणि हेच मध्यवर्ती सूत्र ठेवून आपला अथर्वशीर्षाचा अभ्यास सुरू आहे. कोणाला वाटेल की एवढं कशाला हो? 24वा सत्र आहे. अजूनही 6वा मंत्र सुरू आहे. येऊ शकतो मनामध्ये विचार. ते ह्याच्याकरता, की ते उपनिषद जेवढं मला देऊ पाहताय तेवढं मला घेता आलं पाहिजे. हा उद्देश. त्या दृष्टीने आपण अभ्यास करतो आहोत आणि मागील सत्रामध्ये 6व्या मंत्राच्या अभ्यासास आपण प्रारंभ केला होता. 6वा मंत्र पुन्हा एकदा स्मरण. त्वं गुणत्रयातीतः, त्वम् अवस्थात्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. इतका मोठा तो 6वा मंत्र आहे. त्याच्या चिंतनाला आपण प्रारंभ केला होता आणि या मंत्राचा वाच्यार्थ आपण बघितला होता. वाच्यार्थ म्हणजे काय? त्या संस्कृत पदाचा काय अर्थ आहे थोडक्यामध्ये. आणि यातला जो पहिला उपमंत्र त्याच्या लक्ष्यार्थाचं चिंतन आपण करत होतो. त्यालाही सुरुवात आपण केली होती. कोणतं? त्वं गुणत्रयातीतः हे त्याचा पहिला उपमंत्र आहे. वाच्यार्थ कळला. काय? तू 3 गुणांच्या अतीत आहेस. सत्व, रजतम. खरं म्हटलं तर झालं, संपलं. एवढाच त्याचा अर्थ. पण वाच्यार्थाने माझ्या पदरात फारसं काही पडत नाही. मी अनेक वेळा तो विनोद याच मालिकेत सांगितला. पुन्हा एकदा सांगतो या निमित्ताने. कारण त्वमची भाषा सुरू आहे. अखंड गणपतीला मी बजावतोय वर्षानुवर्ष. तू असा आहे, तू असा आहे, तू असा आहे, तू तसा आहे. माझ्या सद्गुरूंनी सांगितलेली ती गंमत आहे. एक दिवस गणपती खवळून आला अंगावर म्हणे माझ्या. मी कसा आहे मला सांगू नको, तू कसा आहेस बघ. मी कसा आहे मला चांगलं माहिती आहे. म्हणजे थोडक्यात तुझी परिस्थिती काय आहे ती पहा. आता माझी परिस्थिती काय आहे आणि ती गणपतीच्या वर्णनाशी कशी लावून घ्यायची यालाच तर लक्षार्थ असं म्हणतात. अगदी साध्या भाषेत. खूप शास्त्रीय विवेचन न करता. त्यामुळे
वाच्यार्थ कळला, की तू तू 3 गुणांच्या पलीकडे आहेस, अतीत आहेस. आता हे संपूर्ण जगत हे माया कार्य आहे, असं आपण मागच्या वेळेला शिकलो होतो. मायेचं हे कार्य आहे. मायेची ही उत्पत्ती आहे. मायेने हे निर्माण केलेलं आहे. प्रकृतीम स्वाम अविष्टभ्य भगवद्गीता बोलते. भगवंत बोलतात आहे. मी तिला धारण करतो तेव्हा कुठे ती सगळं करू शकते. नाही तर माया कशी आहे? माया काही चेतन नाही आहे, जड आहे. पण भगवंतांनी तिला धारण केलेलं आहे. म्हणून ती कार्यरत झाली. तिने संपूर्ण जगत निर्माण केलं. म्हणजेच हे जगत माया कार्य आहे. शास्त्रीय पद्धतीने बोलायचं झालं तर. दुसऱ्या पद्धतीने माया त्याचं उपादान कारण आहे. आणि माया त्रिगुणात्मक असल्यामुळे साहजिकच संपूर्ण जगत त्रिगुणात्मक आहे. आपण हे सगळं बोललोय मागच्या वेळेला. थोडक्यात उजळणी पाहतोय. रॉ मटेरियल जे आहे या जगाचं, आपल्या अगदी अजून साध्या भाषेमध्ये, ते जर माया असेल, तर फायनल प्रॉडक्ट माईकच असणार आहे. आणि माईक म्हणजे त्रिगुणात्मक असणार आहे. समजायला एकदम सोपं आहे. मग या जगामधल्या जेव्हा मी या जग त्रिगुणात्मक आहे असं म्हणतो, तेव्हा माझ्या आजूबाजूला किंवा मला डोळ्यांनी दिसणारं, कानाने ऐकवणारं ते जग हे तर अपेक्षित आहेच. पण सारखं बाहेर बघण्यामध्ये काय होतं, माझा देह या जगताचा भाग आहे हे आपण विसरून जातो. दरवेळेला आपण ती आठवण करून घेतो स्वतःला, की अहंकारादी जगत असं शास्त्रामध्ये नेहमी बोललं जातं. त्याच्यामुळे या जगातल्या जर यच्चयावत वस्तू सर्व जर त्रिगुणात्मक असतील, तर माझा देह कसा असणार आहे? त्रिगुणात्मक आहे. आणि गजानन कसं आहे, तर या 3 गुणांच्या अतीत आहे, असं मी त्याला म्हणतोय. म्हणजे या नामरूपात्मक जगताच्या पलीकडे तो आहे. म्हणजे कसं आहे, या 3 या त्रिगुणात्मक जगताच्या पलीकडे ते तत्व आहे, हे म्हणणं म्हणजे ते निर्गुण आहे, असं म्हणणं होय. असं सांगणं चालू आहे थोडक्यामध्ये. निर्गुण आहे. हे जग नामरूपाने भरलेलं आहे. नाम आणि रूप, रूप आहे. प्रत्येक गोष्टीला इथे रूप म्हणजे आकार बरं का. रूप म्हणजे रूपवती वगैरे असे जे शब्द असतात, तसा अर्थ नाही अभिप्रेत इथे. परमपूज्य काका गमतीने रूप या शब्दाची व्याख्या करून म्हटले, गेंड्यालाही रूप आहे असं म्हणतात. आता कळत असेल, गेंडा किंवा पाणघोडा किंवा डुक्कर हे जे प्राणी आहेत, तेही रूपवान आहेत शास्त्राच्या भाषेत. आता कळलं असेल रूप म्हणजे. आमचे काय समज असतात. रूपवती, रूपवान हे शब्द आम्ही फार वेगळ्या अर्थाने घेतो. रूप म्हणजे आकार, ज्याला ज्याला आकार आहे. हे तत्व त्याच्या पलीकडे आहे, म्हणजे हे कसं झालं मग आता? निराकार आहे. आणि असं तत्व एकमेव आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व आहे. म्हणजे पर्यायाने मी गजाननाला काय म्हणतोय? जरी सगुणाचा शब्द असला गजानन त्वम, तरी मी काय म्हणतोय? अरे, तू ब्रह्मरूप आहेस. ते आपण मागच्याच वेळेला बोललो, की विविध पद्धतीने गजानन माझं आराध्य दैवत, या स्तोत्राचं आराध्य दैवत हे ब्रह्मरूप आहे, हेच सांगणं सुरू आहे. खरं विचार केला तर अंतिमतः कुठलाही महामंत्र काय म्हणतो, कुठलाही मंत्र घ्या आणि किंवा त्याचा कुठलाही उपमंत्र घ्या. सांगणं अंतिमतः तेच सुरू आहे. फक्त मग तुम्ही म्हणाल, मग एवढे सगळे, एवढं मोठं अथर्वशीर्ष कशाला पाहिजे मग? ते याच्यासाठी हवं, मला जे अनुभव येतात, माझे मनुष्य म्हणून आपल्या मानवी पातळीवर आपल्याला जे अनुभव आहे जगाचे, देहाचे, आपल्या ज्या संकल्पना आहेत, त्या गृहीत धरून ते तसं नव्हे हे सांगणं सुरू आहे. पण शेवटी सांगतात अंतिमतः एकच सत्य आहे प्रत्येक वेळेला, गजानन ब्रह्मरूप आहे. आता उदाहरणार्थ, इथे आपल्याला नाही का कळलं, त्रिगुणात्मक जग आहे. 3 गुणांचा आपल्याला अनुभव आहे की नाही? हो आहे. मग काय सांगितलं? त्वं गुणत्रयातीता. म्हणजे तो तसा नाही. म्हणजे काय झालं? माझा 3 गुणांचा संदर्भ गृहीत धरून पुन्हा तेच सांगणं सुरू. आणि छान गंमत आहे परमार्थात. गंमत म्हणायची त्याला. कारण आहे ना, त्या तत्त्वाचं हो वर्णनच नाही ना करता येत.
वर्णन ज्याचं होऊ शकतं त्याला काहीतरी गुणधर्म असतात, कॅरेक्टरिस्टिक्स शुद्ध मराठीत, प्रॉपर्टीज, सम ऑब्जेक्टिव्हिटी, सम सब्जेक्टिव्हिटी, ह्याच्या पलीकडे ते असलेलं तत्व आहे. म्हणून तर वेदसुद्धा न इति, न इति म्हणून का थांबतात? का म्हणून दत्तात्रेयांच्या आरतीत नेती नेती शब्द नये अनुमाना असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी म्हटलेलं आहे. म्हणून जेव्हा त्या तत्वाबद्दल आहेची भाषा बोलली जाते, की ते निर्गुण आहे, ते निराकार आहे. ते निर्गुण आहे हे सांगणं सुरू नाहीये. ते सगुण नाही हे सांगणं सुरू आहे. का? कारण मला सगुणाचा अनुभव आहे म्हणून. आपला जो मूळ विषय आत्ता सुरू आहे, त्रिगुणात्मक. आणि महत्त्वाचा विषय मी जसं म्हणालो, की गजानन 3 गुणांच्या अतीत आहे असं नुसतं म्हणून चालणार नाही आपल्याला. तर गजाननाचा उपासक जर मी असेन, मी जर अथर्वशीर्ष म्हणत असेन, मी गणपतीचा उपासक स्वतःला समजत असेन, तर मी सुद्धा तसं झालं पाहिजे. तर मघाशी उल्लेखलेलं जे मध्यवर्ती सूत्र मी म्हणालो, त्याप्रमाणे आपला या उपनिषदाचा अभ्यास सुरू आहे असं म्हणता येऊ शकतं. नाहीतर पुन्हा वर्षानुवर्ष आपण गणपतीला सांगत आलेलोच आहोत तसंही. त्वं गुणत्रयातीता. काय फरक पडलाय? काहीच नाही. कारण तो आहेच. माझं काय हा प्रश्न आहे. आणि ब्रह्मात्मैक्य साक्षात्कार आहे. नेहमीसाठी तर लक्षात ठेवायचं. आणि गजानन ब्रह्मरूप आहे. मी ब्रह्मरूप आहे. मग मी कसा असलो पाहिजे? इफ A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C, then A has to be equal to C. मी सुद्धा कसा झालो पाहिजे? 3 गुणांच्या अतीत झालो पाहिजे आणि मी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मी गजाननाचा भक्त नाही, उपासक आहे. कारण जो विभक्त नव्हे तो भक्त ही समर्थांची व्याख्या अखंड लक्षात ठेवायची. कारण मी जर भक्त असेन, तर मग मी गजाननासारखा असलो पाहिजे. गजानन जर गुणातीत आहेत, मी पण गुणातीत असलं पाहिजे. ह्याला म्हणतात अभ्यास. आणि भगवंत भगवद्गीतेत अर्जुनाला हेच मार्गदर्शन करतायत. काय? त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन म्हटलंय की नाही? निस्त्रैगुण्य भवार्जुन भगवंत म्हणतात आहे, की अर्जुना तू त्रिगुणातीत हो. आपल्याला बाकी आत्ता श्लोकाचा तो अर्थ नाही बघायचा. पण त्यातलं तेवढंच चरण आपल्याला बघायचं आहे, की भगवंत सांगतात आहे, की अर्जुना तू त्रिगुणातीत हो. आणि त्रिगुणातीत कसं व्हायचं याचं मार्गदर्शन ज्ञानेश्वर माऊली करते. या या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते? तू गुणत्रयाते अव्हेरी. मी माझे हे न करी एक आत्मसुखा अंतरी विसंबझणी. माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे. तू गुणत्रयाते अव्हेरी. त्रिगुणात्मक व्हायचं म्हणजे कसं व्हायचं? की तू 3 गुणांचा त्याग कर. अर्जुनाला सांगणं सुरू आहे. मी आणि माझे असं म्हणण्याचा वेडेपणा करू नकोस. का? एका आत्मसुखा अंतरी विसंबझणी. हे एक आत्मसुखच म्हणजेच ब्रह्मसुख, ब्रह्मानंद हे जगात श्रेष्ठ आहे असा मनात तुझ्या विश्वास असू दे. तू गुणत्रयाते अव्हेरी. म्हणजे त्रिगुणांच्या तू अतीत हो, त्रिगुणांचा त्याग कर हे सांगणं जे सुरू आहे, ते कसं करायचं ही युक्ती माऊली इथे आपल्याला शिकवते आहे. अव्हेर कर. काय आहे? आपण आत्ताच बोललो, जग त्रिगुणात्मक आहे आणि मी जगताचा भाग आहे. हे सगळं आपण आत्ताच बघितलं. म्हणजे मी कसा आहे? मी सुद्धा त्रिगुणात्मक आहे. मग 3 गुणांचा त्याग कर म्हणजे काय? किंवा तो कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. कारण जर जग त्रिगुणात्मक आहे, माझा देहासकट मी त्रिगुणात्मक आहे आणि सिद्धांत आहे वेदांताचा काय? कुठलाही गुण नष्ट होत नसतो किंवा होऊन चालत नाही असं म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही. आता इकडे म्हणायचं एकही गुण नष्ट होणार नाही आहे आणि इकडे म्हणायचं 3 गुणांच्या अतीत हो, पलीकडे जा. म्हणजे नेमकं काय? हाऊ डू यू रेकन्साईल?
these two thoughts. म्हणून मी इतकं सगळं बोलतोय सविस्तर, कारण या दोन्ही गोष्टी आपल्या कानावरती पडू शकतात अभ्यास करताना किंवा वाचनात येऊ शकतात. आणि म्हणून पुन्हा ही जी ओवी आहे माऊलींची, ती आपल्याला खूप कामात येते. कारण माऊली काय म्हणते, तू गुणत्रयाते अव्हेरी. तो अव्हेरी शब्द आहे ना, तो अधोरेखित करायचा, म्हणजे शुद्ध मराठीत त्याला अंडरलाईन म्हणतात. कारण ती मार्मिकता आहे. आपल्याला अव्हेर शब्द कळतो की नाही? मराठीमध्ये छान कळतो. अव्हेर म्हणजे काय? कोणीतरी आपल्याला काहीतरी दिलं आणि मी त्याचा अव्हेर केला. अव्हेर केला म्हणजे काय? अजून साध्या भाषेत, मी ते स्वीकारलं नाही. आता अजून समजायला सोपं झालं. त्यांनी दिलं खरं किंवा तिने दिलं खरं. आता आपण पत्रिकेत असतं ना कधी-कधी, कुठलाही आहेर आणू नये, असं लिहितात लोकं. आणि आणला कोणी तर ते घेत नाही. मग घेत नाही म्हणजे काय? अव्हेर केला त्याचा. तर हे जे कोणीतरी काहीतरी देत आहे आणि मी त्याचा अस्वीकार करतो आहे, याला म्हणायचं अव्हेर. आता इथे अव्हेर कशाचं करायला सांगतात आहे? तू गुणत्रयाते अव्हेरी. ही आहे ती युक्ती बरं का. म्हणजे माऊली काय म्हणते, की 3 गुणांचं देणं आहे आपल्याला. ते तू स्वीकारू नकोस, त्याचा तू अव्हेर कर. ह्याला म्हणायचं गुणांच्या पलीकडे जाणं. अजून दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 3 गुणांच्या अंमलाखाली तू राहू नकोस. फार छान शब्द आहे तो. परमपूज्य काकांचा शब्द आहे तो. कारण अंमल शब्द आपल्याला चांगला कळतो. दारूचा अंमल किंवा आजकाल काय ते ड्रग्ज वगैरे असतात प्रकार, त्याचा अंमल हे कळतो आपल्याला. दारूच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती आपल्याला माहिती आहे ती कशी वागते. आणि मग आपण काय म्हणतो, की "अरे, जाऊ दे, सोडून दे. दारू प्यायलेला आहे. तो असंच बोलणार आहे, असंच वागणार आहे." का? दारूचा अंमल सुरू आहे. तो उतरला की आपण म्हणतो ना, येईल शुद्धीवरती. असं आपण सहज म्हणतो. आपल्याला त्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याचं फारसं काही वाटत नाही. कारण आपल्याला कळत असतं, की त्यालाच कळत नाहीये तो काय बोलतोय, वागतोय वगैरे इत्यादी. गंमत अशी आहे, दारूचा अंमल आम्हाला कळतो. आम्हाला त्रिगुणांचा अंमल कळत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा रजोगुणाने तशी वागते, तेव्हा मला हे असं म्हणता येत नाही, "अरे जाऊ दे." रजोगुणाच्या अंमलाखाली आहे. त्यामुळे रजोगुणाच्या ज्या अभिव्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसणारच आहे. जसं आपण त्या दारूवाल्याच्या बाबतीत, दारुड्याच्या बाबतीत म्हणतो, की तो तसा नाही वागणार तर कसा वागेल? का? कारण तो दारू प्यायलाय. मग तसं मला समाजात वागत असताना ज्या व्यक्तींशी माझा संबंध येतो, तेव्हा मला असं का नाही म्हणता येत? बरं, हे मोठ्याने म्हणायची आवश्यकता नाहीये. कारण रजोगुणी व्यक्ती असेल तर तो अंगावर धावूनच येईल. ते वैशिष्ट्य त्या रजोगुणी व्यक्तीचं. हे मनातल्या मनात मी समजून घ्यायचं आहे काय? ही व्यक्ती रजोगुणी आहे, म्हणजे रजोगुणाच्या अंमलाखाली आहे. ही अशीच वागणार आहे. असं मी म्हणू शकत नाही. मला म्हणणं जमत नाही. कारण थोडा गमतीचा एक मुद्दा मांडतो आणि पुढे जातो. मगाशीचा दृष्टांत घेऊन समजा 2 दारुडे एकमेकांना भेटले. काय होईल? मी जे मगाशी म्हणालो, त्या दारुड्याबद्दल, दारू प्यायलेल्या व्यक्तीबद्दल आपण जो विचार करू शकतो, आपण म्हणजे जो शुद्धीवर आहे तो, असं गृहीत धरून बोलणं सुरू आहे. तसा तसा विचार दुसरा दारुडा करू शकत नाही. कारण ते दोघेही माझ्या जातीचे मज भेटू कोणी. हा दृष्टांत झाला. लक्षात येत असेल मी काय म्हणतोय. हा रजोगुणाचा अंमलाखाली आहे. तो असंच वागणार आहे किंवा ती तसंच बोलणार आहे. तिचं वर्तन तसंच असणार आहे. हे माझ्या लक्षात का राहत नाही किंवा मी तसं का स्वीकारत नाही? आता लक्षात आलं असेल त्या दृष्टांतावरून. जसे ते 2 दारुडे, तसे इथे हे 2 रजोगुणी. त्यातला एक मी. आलं लक्षात कशी पंचाईत होते आपली. त्यामुळे या गुणांच्या अंमलाखालून निघणं, याला म्हणायचं गुणच्या पलीकडे जाणं. गुण नष्ट होणार नाहीयेत. गुण राहणार आहेत. जसं नेहमीचं माझं उदाहरण, हे 6वं इंद्रिय माझ्या हातात आहे. स्मार्टफोन नावाचं iPhone. त्याला 6वं इंद्रिय म्हणतो आपण आजकाल आता. हे कशासाठी बनवलं? काही विशिष्ट उद्देशाने ते बनवलं. त्याचा उपयोग आहे की नाही? नक्की आहे. मी लोकांना फोन करू शकतो.
काही 4 गोष्टी याच्यावरती संदेश वाचू शकतो, पाठवू शकतो इत्यादी. त्याचा उपयोग निश्चित आहे. त्याच्यासाठी ते बनवलं आहे. पण आज अशी परिस्थिती आहे, की ते मला वापरायला लागलेलं आहे, मी त्याला वापरण्यापेक्षा. म्हणजे आत्ताच्या भाषेत मी स्मार्टफोनच्या अंमलाखाली आहे. आता अजून समजायला सोपं जाईल. त्या 3 गुणांनी मला वापरायला सुरुवात केली, की समजायचं मी 3 गुणांच्या अंमलाखाली आहे. आणि 3 गुणांना मी वापरायला सुरुवात केली, की समजायचं मी गुणत्रयातीत झालेलो आहे. कारण गुण राहणारच आहेत. ते नष्ट होणार नाही. आपण मगाशीच बघितलं. पण आता ते जे आणून देतात आहे, मी त्याचा अवहेर करतो. आता माझं नियंत्रण आहे. त्यांचा प्रभाव मी आता झुगारून दिलेला आहे. त्याग करायचा आहे आपल्याला. म्हणजे काय? त्यांचा प्रभाव झुगारून द्यायचा आहे. आपल्या नियंत्रणात ते ठेवायचे आहे. सध्या मी त्यांच्या नियंत्रणात आहे. ही समस्या आहे. आता उदाहरणार्थ, हे सांगणं कुणाला सुरू आहे भगवद्गीतेमध्ये? अर्जुनाला. कल्पना करा हं, हे कधीच विसरायचं नाही. कारण भगवद्गीता कोणत्या प्रसंगी सांगितल्या गेली, कोणाला सांगितल्या गेली, कशासाठी सांगितल्या गेली, हे कधीही विसरायचं नाही. म्हणून तर म्हणतो अप्रतिम तत्त्वज्ञान आहे आपल्या हिंदू धर्माचं. अप्रतिम. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. सुरुवातच तिथून आहे. आता अर्जुनाला एवढं मोठं आपल्या भाषेत बोलायचं तर महाभयानक कृत्य करायचं होतं. लाखो लोकांना मारायचं होतं, कल्पना करा. धर्मयुद्ध म्हणून मारायचं होतं. ते वेगळा विषय आहे आपला, बऱ्याच वेळा बोलणं होतं त्या विषयावरती. तस्माद युज्यस्व इतकं तत्त्वज्ञान सांगितलं, सांख्य तत्त्वज्ञान दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी. पण भगवद्गीतेचं ध्रुवपद काय आहे? तस्माद युज्यस्व. पळून जायला तो तयारच होता पहिल्या अध्यायात, नाही जाऊ दिलं त्याला. मुद्दा माझा आत्ता एवढाच होता, की त्याला युद्ध करायचं आहे, युद्धामध्ये मारायचं आहे, लोकांना मारायचं आहे म्हणजे जीवानिशी मारायचं आहे. त्याच्यासाठी तमोगुण लागतो. तमोगुणाशिवाय दुसऱ्याला मारता येत नाही. मुद्दा असा, म्हणजे अर्जुनाला तमोगुणाची आवश्यकता आहे आणि त्यात अर्जुनाला सांगणं काय सुरू आहे? "निस्तरे गुण्यो भव अर्जुन." हीच तर मार्मिकता आहे भगवद्गीतेची. हे जेवढं आपल्याला कळेल तेवढी भगवद्गीता कळली, की हो, हे धर्मयुद्ध आहे, हे कर्तव्य आहे, हे तुला करायचं आहे. मग हे एखादं कृत्य करण्यासाठी जर तमोगुणाची आवश्यकता असेल तर तो वापर. रजोगुणाची आवश्यकता असेल वापर. रजोगुण नसेल तर कार्यच होणार नाही. म्हणजे आपण जेव्हा कुठलंही कार्य करतो, त्याला रजोगुणाची आवश्यकता आहे, म्हणजे रजोगुण हवा. पण इथे मी रजोगुण वापरतो आहे. रजोगुण नाही मला वापरत आहे. बाय चॉईस. कारण म्हणून म्हणालो, की तमोगुण नेहमीच मी सांगतो, तमोगुण नसेल तर आपल्याला झोप येणार नाही. म्हणजे तमोगुण पुन्हा आवश्यक झाला काही गोष्टींसाठी. पण तमोगुणी व्यक्ती ज्याला आपण म्हणतो, तमोगुणाच्या अंमलाखाली असलेली जी व्यक्ती असते, ती कशी असते? आळस आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, विध्वंसक प्रवृत्ती आहे. आज जगामध्ये अतिरेकी म्हणून जे प्रसिद्ध आहेत आणि दुर्दैवाने ते बहुतांश लोकं एकाच धर्माचे असतात. का? संशोधनाचा विषय आहे. बहुतांश. ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती, विध्वंसकता, दुसऱ्याला मारणं, दुसऱ्याचं काहीतरी नुकसान करणं, मूढता, मूर्खपणा हे सगळं तमोगुणाची लक्षण. रजोगुणाच्या अंमलाखाली व्यक्ती जी असते ती अत्यंत कर्मशील असते. एक गमतीचा विषय पुन्हा आठवला मला. परमपूज्य काका, माझ्या सद्गुरूंनी सांगितलेला प्रसंग, की अनेक वेळेला कार्यक्रमात जायची वेळ येते, व्यासपीठावर बसावं लागतं, असं त्यांनी त्यांच्या प्रवचनात एकदा सांगितलं आणि तिथे कोणीतरी एक महान व्यक्ती आलेली असते. महान म्हणजे समाजातले कोणीतरी प्रसिद्ध दानशूर, ज्यांनी आपल्या भाषेत समबडी हू हॅज स्पॉन्सर्ड द प्रोग्राम असं म्हणूया. समाजात काही गोष्टी कराव्या लागतात. तर त्यांची ओळख करून देण्यात येते, की हे महान कर्मयोगी आहेत. परमपूज्य काकांनी असं त्या प्रवचनात एका ठिकाणी म्हटलेलं आहे, की बोलणाऱ्यालाही कळत नसतं तो काय बोलतो आहे, ऐकणाऱ्यालाही कळत नसतं तो काय. हां, ते महान उद्योगी असू शकतात, अत्यंत यशस्वी असू शकतात, अत्यंत कार्यरत असू शकतात. तुम्ही बाकी काहीही विशेषणं वापरा. कर्मयोगी नका वापरू. हा परमपूज्य काकांचा मुद्दा.
कारण कर्मयोगी कसा असतो त्याची भगवद्गीतेत लक्षणं दिलेली आहेत. त्याची एकही लक्षणं ते बसत नाहीत. मुद्दा माझा सुरू होता, अत्यंत कर्मशील अशी व्यक्ती अत्यंत रुजोगुणी असते. हे सगळे आपण ज्यांना उद्योजक म्हणतो, मोठमोठाले बिझनेस हाऊसेसचे ओनर्स शुद्ध मराठीत. अत्यंत मोठा व्याप ज्यांनी उभा केलेला आहे. कारण प्रत्येक मनुष्य काही परमार्थ करतो आणि त्यांनी केला पाहिजे असं नाहीच आहे. मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्धये. भगवद्गीता भगवंत सांगतातच आहेत. कोणीतरी हजारातला एक जण परमार्थाकडे वळतो. या दृष्टीने आपण भाग्यवान आहोत हे समजून चालायचं नेहमीसाठी. आपलं पूर्वसुकृत निश्चितच तेवढं चांगलं आहे. म्हणून परमार्थाची बुद्धी आपल्याला होते. अत्यंत कर्मशील असतात ही लोकं, स्पर्धात्मक असतात. मनोरंजनाची विलक्षण आवड असते. स्वार्थी असतात. भोगाची तीव्र इच्छा त्यांना असते. क्रोध असतो. कारण काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भवा. भगवद्गीता पुन्हा. कशासाठी सांगतो एवढं सगळं सविस्तर? ह्याच्यात जर मी कुठे बसत असेन, तर समजायचं मी रजोगुणाच्या अंमलाखाली आहे. ज्याला अखंड मनोरंजन आवडतं. संध्याकाळी 6 वाजल्यावर टीव्ही ऑन केल्याशिवाय ज्याला चैनच पडत नाही. कालचा एपिसोड मराठीत, सीरियल, मालिका टीव्हीवरच्या, तरी आजकाल टीव्ही ते ओ-टी-टी प्लॅटफॉर्म काय वाटेल ते झालेलं आहे, ते सोडून देऊ आपण. पण अखंड ज्याचं चित्त त्याच्यातच रमतं आणि रंगतं, त्याला मनोरंजनच हवं असतं. या ना त्या प्रकारे प्रत्येकाचे मनोरंजनाचे विषय वेगळे असू शकतात. रजोगुणाच्या अंमलाखाली आहे. आणि एक जाता-जाता सावधगिरीचा इशारा. परमपूज्य तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाला, की "विठ्ठला मला रजोगुणी माणसाचं तोंड सुद्धा दाखवू नको." कल्पना करा, म्हणजे याचा अर्थ काय होतो? जर आज तुकाराम महाराज असते, तर त्यांनी विठ्ठलाकडे काय प्रार्थना केली असती? "माझं तोंड त्यांना दाखवू नकोस." कसं वाटतं आता ऐकायला? म्हणजे संत असं कधी म्हणत नाहीत बरं. संत सर्वांवर समान प्रेम असतं त्यांचं, पण रजोगुणी मनुष्याबद्दल तुकाराम महाराज असं म्हणतात. याचा अर्थ आपण किती गंभीरपणे आपल्या अंतःकरणाची तपासणी केली पाहिजे. कारण एक वेळ तमोगुणी असतो, तो जर लागला परमार्थाला, तर त्याचा तिकडला जो निश्चय असतो विध्वंसाचा, तो जर छान परमार्थाच्या सकारात्मक कार्याला जर लावता आला, तर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. जो निश्चय त्याचा होता लोकांना मारण्यामध्ये, तोच निश्चय एकदा सद्गुरू प्राप्ती झाली, नारद महाराजांनी जे काही दिलं, राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, मरा म्हणायला सांगितलं. मरा म्हणता-म्हणता त्याच्या नकळत राम झालं त्याचं. उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी. मग निश्चय कसा असतो, की वारूळ चढलं अंगावरती तरी भान नाही. याला म्हणतात देहभान विसरण. आणि त्याचा जो तिकडे दृढ निश्चय वापरत होता तो तमोगुणी कार्य करायला, ते आता सत्वगुणाकडे त्यांनी लावला. बघा कुठल्या कुठे गेला. वाल्याचा वाल्मिकी झाला. पण रजोगुणी जो असतो तो मध्ये अडकतो त्रिशंकूसारखा. आणि सत्वगुणाच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती, ती कशी असते? ती नीतिमान असते, धार्मिक असते. ज्ञान, भक्तीची आवड असणारी ती व्यक्ती असते. त्या व्यक्तीच्या साधनेमध्ये सातत्य असतं, नियमितपणा असतो. पुन्हा काय शिकायचं आपल्याला? माझ्या साधनेमध्ये जर सातत्य आणि नियमितपणा नसेल, तर माझ्याकडे पुरेसा सत्वगुण नाही, असा त्याचा अर्थ होतो. याचं कारण आहे सत्वगुणाचं देणं आहे ते. सातत्य. सत्वगुण आपल्याला ज्या काही गोष्टी देतो, त्यातली प्रमुख गोष्ट सातत्य हीच आहे. पण त्याला अंमल का म्हटलं मग? सत्वगुण तर इतका छान आहे. प्रश्नच नाही. सत्वात संजायते ज्ञानम. पण त्याला अंमल याच्यासाठी म्हटलं, की जर मी नीतिमान आहे, मी नीतिमान आहे, मी धार्मिक आहे, मी धार्मिक आहे, मी असा आहे, मी तसा आहे. म्हणजे जेव्हा ते मी आहे असं धरून बसतो ती व्यक्ती, तेव्हा त्या सत्वगुणाला बेडीचं स्वरूप येतं. म्हणून त्याला सोन्याची बेडी म्हणतात. कारण आता त्याच्यातच अडकलं. मी धार्मिक आहे याचाच अभिमान मला निर्माण झाला. चुकलं. पुन्हा परमार्थाच्या दृष्टीने चुकलं. कारण मी ब्रह्म आहे का मी धार्मिक आहे? मी ब्रह्म आहे की मी नीतिमान आहे? हा प्रश्न आहे. धार्मिक असावंच, नीतिमान असावंच. त्याला काय म्हणूया, इट इज अ हायजीन फॅक्टर परमार्थामध्ये.
लाइक द बेसिक क्वालिफिकेशन. पण तिथेच जर तुम्ही अडकले, तर मग तो पण अंमलच म्हणायला पाहिजे पुन्हा. मुद्दा आपला सुरू आहे. ह्या हे जे 3 गुणांचं आपल्याला देणं आहे, त्याचा अव्हेर करणं, म्हणजे त्याच्या अंमलाखाली न राहणं, त्याचा प्रभाव झुगारून देणं किंवा ते मी माझ्या कामासाठी आवश्यक तेव्हा ते तसे वापरणं, ह्याला म्हणायचं गुणच्या अतीत होणं, गुणत्रयातीत. तो गुणत्रयाते अव्हेरी. आणि थोडासा बारकावा आहे, पण या मायेच्या सापेक्षतेने, या 3 गुणांच्या सापेक्षतेने त्याला निर्गुण म्हटलं मी मगाशी असं म्हणालो त्या ब्रह्मतत्वाला. आपल्याला राहायचं तर या जगामध्ये आहे ना. नामरूपात्मक या जगतामध्ये मायेमध्येच राहून मला कार्य करायचं आहे आणि ते करतानाही 3 गुण वापरायचे आहेत. त्यामुळे ब्रह्मतत्व जसं निर्गुण आहे, तसं नाही. त्याचा अंमल फक्त आपल्याला झुगारून द्यायचा हा विषय. आणि या निर्गुण शब्दामध्ये सुद्धा त्या गुणांची सापेक्षता असल्यामुळे माऊलींनी हरिपाठात अजून त्याला अगुण नावाचा एक शब्द वापरला. हा बारकावा मी सांगत होतो. निर्गुणात नाही म्हटलं तरी सापेक्षता आहे थोडीशी त्या 3 गुणांची. त्याला ती सापेक्षता सुद्धा सहन होत नाही. असो वेगळा विषय. पण गुणत्रयातीत व्हायचं म्हणजे काय हे आपण छान समजून घेतलं. जसं आपला अभ्यासाची दिशा असायला पाहिजे. नाहीतर गणपतीला मी पुन्हा-पुन्हा सांगतोय, वर्षानुवर्ष आपण सांगतोच आहोत, त्वं गुणत्रयातीतः. त्यांनी माझ्या पदरात फारसं काही पडलेलं नाही. म्हणून तर मी विभक्त राहिलो ना गणपतीपासून. समाजाने काय करावं हा वेगळा विषय आहे. आज सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी सार्वजनिक तो केला, का केला सगळं आपल्याला माहिती आहे. त्याच्या नावाखाली भारतात काय चालतं सगळं तेही आपल्याला माहिती आहे. इथे काय चालतं महाराष्ट्र मंडळात तेही आपल्याला माहिती आहे. लगेच म्हणजे ते चालतात, काही वाईट गोष्टी त्याच्यात असतात, मान्य आहे. लगेच ते मोडायला निघायचं नाही. हे पण तारतंत्र थोडंसं तारतम्य बाळगावं लागतं. कारण त्या निमित्ताने हिंदू एकत्र येत आहेत. अभिसरण होतंय समाजाचं. धर्माची एक प्रतिष्ठापना होते आहे. धर्माचं एक काय म्हणूया आयडेंटिटी ज्याला म्हणतात. हिंदू म्हणून लोकं मिरवतात. निदान त्या 10 दिवसात का होईना कपाळावर गंध लावायची लाज त्यांना वाटत नाही. ह्या चांगल्या गोष्टी आहेत. म्हणून अशा सिस्टम्स ज्याला म्हणतात, त्या पद्धती मोडून चालत नाही, जोपर्यंत त्याला पर्यायी व्यवस्था उभी केलेली नसेल. हेही तारतम्य बाळगावं लागतं. पण आपण हे लक्षात ठेवायचं, की ते चालू आहे त्याच्यात शक्य झालं तर सहभागी व्हावं त्या मंडळामध्ये. काही बदल घडवून आणता आले तर आणावे. त्यांना 4 गोष्टी सांगता आल्या तर सांगाव्या. पण घरात बसून त्याची निर्भत्सना करू नये. हे थोडंसं भान आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. माझा मुद्दा एवढाच सुरू होता, की ह्या निमित्ताने नाहीतर गणपतीच्या नावाने सुद्धा जो त्रिगुणांचाच कारभार सुरू असतो सगळा. त्याच्यात साधक, कारण मी पारमार्थिक साधक आहे. आपण त्याच्यात सहभागी व्हायचं नाही, या दृष्टीने थोडं लक्षात ठेवायचं. आपण कुठल्या मंडळात असू, काही आपल्याला कार्य सांगितलं असेल तेवढं करायचं. असो वेगळा विषय. पण त्या अंमलाखाली आपल्याला राहायचं नाही. कारण मी जसं म्हणालो नाही तर वर्षानुवर्ष आपण गणपतीला सांगत आलेलो आहोतच, जे त्याला माहिती आहे. पुढे जाऊया. त्वम अवस्थात्रयातीतः. त्वम गुणत्रयातीतःचा आपण विचार केला, की मला कसं गुणातीत होता येईल गणपतीचा उपासक म्हणून, त्याचा भक्त होईपर्यंतची मजल कशी गाठता येईल, म्हणजे तो जसा आहे तसा मी होणं म्हणजे भक्त. म्हणजे मी विभक्त नव्हे ना, मगाशी केला आपण विचार. आता पुढचा जो उपमंत्र आहे तो त्वम अवस्थात्रयातीतः. म्हणजे काय? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आपल्याला माहिती आहेत 3 अवस्था. या 3 अवस्थांचा अनुभव 24 तासाच्या त्या काळामध्ये आपण घेत असतो. आणि आपण इथे गणपतीला म्हणतोय, की त्याच्या पलीकडे असलेलं तत्व तू आहेस. पुन्हा एकदा त्वम अवस्थात्रयातीतः. आता काही स्तोत्रपाठांमध्ये हा उपमंत्र असतो, काहींमध्ये नसतो. आपल्याला हे कधी-कधी लक्षात येतं, आपण कधी एकत्र जमून जेव्हा अथर्वशीर्षाचं सामूहिक पाठांतर करतो, पारायण करतो,
तेव्हा काही जण हा उपमंत्र म्हणतात, काही जण म्हणत नाही. ते थेट देहत्रयातीता म्हणतात. बिघडत फारसं नाही, कारण देहाच्याच या अवस्था असल्यामुळे त्वम देहत्रयातीता म्हटलं तरी त्याच्यात अवस्थात्रयातीत याचा अंतर्भाव आहेच. ते अंतर्भूत आहे त्याच्यात. पण आपण त्याचा वेगळा विचार करणार आहोत. त्वम अवस्थात्रयातीतः हा उपमंत्र आहे. आणि जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांचा आपल्याला अनुभव असतो. आणि या ज्या अवस्था आहेत त्या अंतःकरणाच्या, त्याला अंतःकरणाची सापेक्षता आहे. म्हणजे या जीवाच्या अवस्था आहेत, बरोबर? या अवस्था जीवाच्या आहेत. जीव ही संकल्पना आपण बऱ्याच वेळा समजून घेतली आहे. ती पुन्हा आता वेळ नाही आपल्याकडे समजून घ्यायला. पण त्याच्यामध्ये मुख्य घटक आहे अंतःकरण. आपण जे व्यवहार करतो जागृतीमध्ये ते अंतःकरणाच्या साहाय्याने करतो की नाही? इंद्रिय आणि देहाच्या साहाय्याने करतो, पण मूळ अंतःकरण ना, बुद्धी आणि मन निर्णय घेतं तेव्हा कुठे कार्य होतं. मग तेच अंतःकरण जेव्हा अर्धवट जागं असतं, ज्याला स्वप्न म्हणतात, तेव्हा ते स्वप्नाचा अनुभव घेतो. आणि तेच अंतःकरण जेव्हा लीन होतं पूर्णतः, तेव्हा त्याला गाढ झोप म्हणतात. याला म्हणून म्हणायचं अंतःकरणाच्या सापेक्ष या 3 अवस्था आहेत, ज्या जीवाच्या अपेक्षा आहेत. मांडुक्य कारिका आहेत, त्याच्यात तपशीलवार वर्णन आहे या सगळ्या गोष्टींचं. पण आत्मस्वरूप जो गणपती आहे, जो आपल्या हृदयामध्ये सर्वांच्या आहे, त्याला अंतःकरणाची उपाधीच नाहीये. आणि अंतःकरणाची उपाधी त्याला नसल्यामुळे तो कसा आहे, या 3 अवस्था पण त्याला नाही आहे. कारण या 3 अवस्था अंतःकरण सापेक्ष आहे, आपण आत्ताच बघितल्या. म्हणजे साध्या भाषेत विचार केला तर ज्ञानरूपाने अखंड तो आहे. आता या ज्या 3 अवस्था असतात, त्या शुद्ध मराठीत म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह असतात. म्हणजे काय? म्हणजे मी जर जागा असेन, तर मी झोपलेला नाहीये आणि मी स्वप्नही बघत नाहीये. मी स्वप्न बघत असेन, तर मी जागा पण नाहीये आणि मी झोपलेला नाहीये. आणि जर मी गाढ झोपलेला असेन, तर मी स्वप्नही बघत नाहीये आणि जागा पण नाहीये. खरं हे सांगण्याची आवश्यकता नाहीये, इतकी साधी गोष्ट आहे ही. पण असं म्हणतात, कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन. मुद्दा याला म्हणायचं म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. सुप्तः सुप्तीं न जानाति, ना सुप्ते स्वप्न जागरो. एक सुंदर श्लोक आहे तो अद्वैत मकरंदमध्ये. लक्ष्मीधर कवी वर्णन करतात आहे. काय म्हणतात आहे? सुप्तः सुप्तीं न जानाति, ना सुप्ते स्वप्न जागरो, जागृत स्वप्न सुषुप्तीनाम साक्षतो अहमदशः. म्हणजे गाढ झोपलेल्याला त्याच्या गाढ झोपेची सुद्धा जाणीव नसते. आपण असा कधी विचार करत नाही. ह्यालाच म्हणायचं गाढ झोप. कारण जाणीव कशाचीच नाही ना. आणि जो जागा असतो त्याला झोपेचा त्या काळी अनुभव नसतो. सुप्तः सुप्तीम न जानाति, ना सुप्ते स्वप्न जागरो. जो झोपलेला असतो त्याला स्वप्न आणि जागृती याचाही अनुभव नसतो. आणि गाढ झोपलेल्याला झोपेत जागृतीचा अनुभव येत नाही. म्हणजे या थोडक्यामध्ये म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह मी जसं म्हणालो, त्याला शास्त्रीय शब्द आहे व्यतिरेक. या 3 अवस्थांचा एकमेकांमध्ये काय आहे? व्यतिरेक आहे. एका अवस्थेत जर मी असेन, तर दुसऱ्या 2 अवस्थांमध्ये मी नाही. अजून साध्या भाषेमध्ये. आता इतकं सविस्तर कशासाठी सांगतो आहे मी? एवढं साधं काय स्वाभाविक जी गोष्ट आहे, ती याच्यासाठी सांगतो आहे, की अंतःकरणाची सापेक्षता मला आहे जीव म्हणून. म्हणून तर मला या 3 अवस्था आहेत आणि मी एका अवस्थेत असतो, तेव्हा त्या उरलेल्या 2 मध्ये नसतो. पण एक गोष्ट अशी आहे, जी 3ही अवस्थांमध्ये व्यापून आहे आणि त्या गोष्टीला म्हणतात अन्वय आहे. त्या तत्त्वाचा, गोष्टीचा म्हणजे त्या तत्त्वाचा 3ही अवस्थांमध्ये काय आहे? अन्वय आहे. आणि या 3ही अवस्थांचा एकमेकींमध्ये काय आहे? व्यतिरेक आहे. म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. आणि ते जे तत्त्व जे 3ही अवस्थांमध्ये आहे, तुम्ही जागृतीत असले तरी आहे, स्वप्नात असले तरी आहे, गाढ झोपेत असले तरी आहे
आणि ते तत्व गजानन हे आहे. ते तत्व ब्रह्म हे आहे. ते तत्व आत्मा आहे. आपल्या या देहाच्या सापेक्षतेने बोलणं सुरू असल्यामुळे ब्रह्माला आत्मा म्हणतात. आणि म्हणून त्याला काय म्हटलं मी? त्वम अवस्थात्रयातीत. एक छोटासा विचार करू या संदर्भामध्ये, जो काही आपला उर्वरित वेळ आहे त्याच्यामध्ये. कारण अजूनही संकल्पना छान समजून येईल आपल्याला, की ब्रह्मरूप गजानन ज्याचा अन्वय आहे तीनही अवस्थांमध्ये. आता त्याचं वर्णन आपण काय ऐकतो नेहमी? सत, चित, आनंद. हे वर्णन ऐकतो आपण. सच्चिदानंद म्हणतात. सद्घन, चिद्घन, आनंद घन. आता सच्चित आनंद म्हणजे काय? हे आपण विचार बऱ्याच वेळा केलेला आहे, पुढेही करत राहूच. पण विचार केला तर सत म्हणजे जे त्रिकालाबाधित असतं त्याला सत असं म्हणतात. आणि चित म्हणजे निर्विशेष निर्विषय असं ज्ञान किंवा ज्ञानरूपता. मी चित्त म्हणत नाही आहे, चित्त, तचा पाय मोडलेला आहे, चित्त. आणि आनंद. आता सतचा सुद्धा मला अनुभव येतो, बरोबर? सतचा मला अनुभव येतो. मला मिथ्याचाही अनुभव येतो. आत्ता तो विषय नाही आपला. पण सतचा मला निश्चित अनुभव येतो. अनुभव येतो म्हणजे मला ज्ञान होतं. मिथ्याचंही होतं. आनंद किंवा साध्या भाषेत अजून सुख मला कळतं, म्हणजे सुखाचं ज्ञान मला होतं. दुःख मला कळतं, म्हणजे दुःखाचं ज्ञान होतं. म्हणजे मला म्हणायचं आहे, की सत, चित, आनंद याच्यामध्ये चित म्हणजे ज्ञान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इट इज द सेंट्रल पॉइंट. कॉन्शियसनेस शुद्ध मराठीत. हे सगळं मी का बोललो? तर अन्वयाबद्दल आपण विचार करतोय. ते जे तत्व आहे त्याचा अन्वय आहे तीन अवस्थांमध्ये. म्हणजे ज्ञानरूपतेला इतकं महत्त्व आहे, की सतचंही ज्ञान आहे, आनंदाचंही ज्ञान आहे, सगळ्या गोष्टींचं ज्ञानच आहे. मग हे ज्ञान त्याचा अन्वय असला पाहिजे तीनही अवस्थांमध्ये. जर त्या तत्वाचा अन्वय मी आहे म्हटलं तर आहे, स्वाभाविक तेच चाललं आहे. करा विचार. जागृतीमध्ये ज्ञान होतं? होतं. म्हणजे गोष्टी कळतात? हो, कळतात. सर्व कळतात का? नाही कळत. पण मला कळलं नाही हे तर कळतं की नाही? कळतं. म्हणजे जागृतीमध्ये अज्ञानसुद्धा ज्ञानाच्या दावणीला बांधलेलं असतं. मला कळलं नाही हे कोणाला कळलं? किंवा मला कळल्यासारखं वाटलं हे कोणाला कळलं? ही एक तिसरी पॉसिबिलिटी असते ना. एक शक्यता काय? मला कळलेलं नसून मला कळल्यासारखं वाटतं. काही हरकत नाही. तुम्ही कुठल्याही पद्धतीने बोला. तुम्ही येणार शेवटी त्याच जागेवर आहे, कळणं. जागृतीत गोष्टी कळतात. समजायला खूप सोपं आहे. स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये या देहाचा काही संबंध नाही, इंद्रियांचा संबंध नाही. पण वाटेल ते दिसतं. पण दिसतं म्हणजे काय? अनुभवाला येतं. अनुभवाला येतं म्हणजे काय? कळतं. कळतं होतं म्हणजे काय? ज्ञान होतं. समजायला सोपं आहे. कारण स्वप्न पण आपण बघतो. कधी स्मरणात राहतात, सकाळी उठल्यावर काही वेळ आठवतात सुद्धा. तिसरी अवस्था सुषुप्ती. आता सुषुप्तीमध्ये अंतःकरणाचा लय झालेला आहे. म्हणून तर त्याला गाढ असं म्हणतात. काहीच कळत नाही गाढ मान्य. कारण कळण्यासाठी जे एक साधनं लागतं, इन्स्ट्रुमेंट, ते अंतःकरण त्याचा लय झालेला आहे. पण सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो की नाही, छान झोप झाली होती. जेव्हा आपल्याला चांगली झोप लागते, गाढ झोप पुरेशी मिळते, तेव्हा आपण म्हणतो ना, मला फ्रेश वाटतंय असं म्हणतो शुद्ध मराठीत. फ्रेश वाटतं म्हणजे काय? ताजंतवानं वाटतंय, छान वाटतंय. आपल्या आपल्याला जे सुख प्राप्त झालं ते आपण बोलून दाखवतोय साध्या भाषेत. छान वाटतंय, फ्रेश वाटतंय म्हणजे काय? मला छान गाढ झोप लागली, सुख प्राप्त झालं. तसंच मला काहीच कळलं नाही. आता दोन प्रश्न आहेत. काहीच कळलं नाही हे कोणाला कळलं? आणि दुसरं, सुख प्राप्त झालं हे मान्य. पण सुख प्राप्त होण्यासाठी आत्ता ह्या क्षणी काही केलं का? पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय त्यातला कुठला विषय आत्ता आपल्याला मिळाला, तुला दिला मी, की तुला सुख झालं? नाही, आत्ता तर मला ह्या क्षणी काहीच नाही आहे.
काही मला गरम चहा प्यायला मिळाला नाही, का बासुंदी प्यायला मिळाली नाही, का श्रीखंड खायला मिळालं नाही, का उत्तम संगीत मी ऐकलं नाही, का प्रिय व्यक्तीचं दर्शन झालं, काहीच नाही यातलं. पण मला सुख झालं. त्याचा अर्थ हे सुख आत्ता झालेलं नाही आहे. सुखाचा अनुभव आत्ता सुरू झाला, कळायला लागलं. पण ज्या अर्थी मला सुख झालं असं मला आत्ता जाणवतंय, त्या अर्थी हे स्मरण आहे झालेल्या सुखाचं. आणि ज्या अर्थी स्मरण आहे, त्या अर्थी तिथे संस्कार उमटलेला असलाच पाहिजे. कारण संस्काराशिवाय स्मरण नाही, हा नियम आहे. आणि ज्या अर्थी संस्कार उमटला गाढ झोपेमध्ये, त्या अर्थी तिथे तो संस्कार घेणारी, आता मी शास्त्रीय शब्द एक आणतो, सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती होती. तिने तो संस्कार घेतला. मुद्दा एवढाच होता आत्ता माझा. याचा अर्थ ज्ञानाची प्रक्रिया गाढ झोपेतही सुरू आहे. म्हणजे ज्ञानाचा तीनही अवस्थांमध्ये काय आहे? अन्वय आहे. आणि हे ज्ञान म्हणजे होणाऱ्या ज्ञानाबद्दल नाही बोलत आहे मी. मी ज्ञानरूपतेबद्दल बोलतोय. मी चित्तबद्दल बोलतोय. मी ब्रह्मतत्वाबद्दल बोलतोय. मी आत्मतत्वाबद्दल बोलतोय. मी गजाननाबद्दल बोलतोय. अन्वय आहे. आणि म्हणून मी काय म्हणतोय त्याला, त्वम अवस्थात्रयातीतः. अरे मला तीनच अवस्था कळतात. पण तू अवस्थात्रयातीत आहेत आणि मला तीन कळतात म्हणून अवस्थात्रयातीत. पहा, मी मगाशी जो मुद्दा मांडला होता, किती छान इथे जुळून आला तो. काय? माझ्या अनुभवांनी हे सगळं बोलणं सुरू आहे. खरं एक चौथी अवस्था पण असते, त्याला तुरीय अवस्था म्हणतात, ज्याचा अनुभव संतांनी घेतलेला असतो. आणि समर्थांना विचाराल तर त्यांना ती पण सापेक्षता नको, म्हणून त्यांनी अजून त्याच्या पुढची एक उन्मनी सांगितली. आपण कुठल्या सिस्टीमप्रमाणे पुन्हा विचार करतोय त्याच्यातनं हा फरक पडतो. पण एका सिस्टीममध्ये, सिस्टीम म्हणजे विचारांची पद्धत, वाद ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये ज्याला तुरीय अवस्था म्हणतात, त्यालाच तिकडे समर्थांनी उन्मनी म्हटलंय. समर्थांची दासबोधातली तुरीयची व्याख्या थोडी वेगळी आहे. जाणे ब्रह्म जाणे माया, असा त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. आत्ता आपला विषय नाही. पण मला हा मुद्दा छान लक्षात तुमच्या आणून द्यायचा होता, की बहुतांश लोकांना तीन अवस्थांचा अनुभव आहे. मग आपलेच तर अनुभव गृहीत धरून बोलणं सुरू आहे, गणपतीला म्हणणं सुरू आहे, की अरे मी तीन अवस्थांमध्ये, किंवा तीन अवस्था अनुभवणारा, किंवा तीन अवस्थांमध्ये विव्हळणारा, तीन अवस्थांनी सुखी दुःखी होणारा, तू तसा नाहीस. तू कसा आहेस? अवस्था त्रयातीत आहे. आणि तो तसा आहे म्हणजे खरं स्वरूपाने मी सुद्धा तसाच आहे. पण हे मला कळत नाही आहे. म्हणून या तीन अवस्थांचे परिणाम माझ्या चित्तावरती होतात. पण या परिणामांच्या पलीकडे असलेला तो ब्रह्मरूप गजानन, म्हणून त्याला आपण म्हणतो त्वम अवस्थात्रयातीत. थोडासा या विषयावरती थोडासा विचार अजून पुढच्या वेळेला आपण करूया. आणि या अवस्थात्रयातीत या विषयाला पूर्णता देऊन आपण पुढे देहत्रयातीताकडे जाऊ. पण आज आपण इथे थांबू, आपली वेळ झालेली आहे. तसंही आज उशिरा सत्र सुरू झालं आपलं. त्यामुळे आज आपण इथे थांबूया. आणि छान पुढच्या सत्राची वेळ होईस्तोवर गुणत्रयातीत आणि अवस्थात्रयातीत याच्यावरची चिंतन आपण करूया. स्वतः वैयक्तिक सगळेजण शोधून काढूया, की मी कोणत्या गुणांच्या अंमलाखाली बहुतांश वेळेला असतो किंवा असते. आणि त्या गुणांचा अव्हेर कसा करायचा. रजोगुणाचं देणं स्वीकारायचं नाही, म्हणजेच हळूहळू रजोगुण कमी करायचा, म्हणजेच त्याच्या प्रभावाखालून बाहेर पडायचं. आणि तो मला हवा तसा आणि हवं तेव्हा वापरायचा, माझी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. त्याला आता मला वापरू द्यायचं नाही. असा अभ्यास आपण करूया. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.